वचन दिले तुम्हाला. आजचा 10 जूनचा भाग खूपच जबरदस्त आहे. शौर्य ऊर्जा जेव्हा बागेतून फिरून घरी येतात तेव्हा त्यांची टक्कर होते ती म्हणजे आमदाराशी. आमदार तिथे आता ऊर्जाला धमक्या देतो. ऊर्जाच्या नाकाखालून त्याने कसं विक्रांतला सोडवलं याच्या फुशारक्या मारत असतो. पण ऊर्जा त्याला सडेतोड उत्तर देते. पण आमदार जेव्हा अति करतो ना तेव्हा शौर्यच त्याच्या नाडे आवळतो. पण त्या सगळ्यांमध्ये आमदार नशेमध्ये हर्षवर्धनचा प्लॅनच फोडतो की तेही ऊर्जासमोर. आणि ऊर्जा आता हर्षवर्धनपासून सावध झाली आहे. म्हणजे हर्षवर्धनचा जो ऊर्जाला घराबाहेर काढण्याचा प्लॅन होता ना तो ऊर्जाला कळलाय. त्यातच दिव्याने तर सगळ्यात मोठा गोंधळ घालून ठेवलाय. हर्षवर्धनला हा प्लॅन सुचवलाय की पद्माचं लग्न विक्रांतशी झालं तर सगळे प्रश्नच संपतील. आणि तो प्लॅन हर्षवर्धनला आवडलाय सुद्धा. पण या सगळ्यांमागे हर्षवर्धनचा नक्की काय डाव असू शकतो याची शोधाशोध आता ऊर्जा करणार आहे. आणि त्यात शौर्यही तिची मदत करणारच आहे. तर बघूयात आजचा हा भाग. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा प्रेक्षकांनो. ऊर्जा जेव्हा शौर्यपासून दूर सरकते तेव्हा ती त्याला सांगते की मिस्टर रोमॅन्टिक, आपण ना घरात नाही आहोत, आपण बाहेर फिरायला आलोत. शौर्य विचारतो की अशी कशी आहेस तू, बायको आहेस ना माझी. आणि तसंही मी तर माझ्या बायकोच्या गळ्यात हात टाकला होता ना. पण ऊर्जा शौर्यला आता प्रेमाची व्याख्या समजावते तिच्या परीने. जेव्हा शौर्य सांगतो की इथे आजूबाजूला बघ, पार्कमध्ये किती सारे कपल्स आहेत जे की गळ्यात हात टाकून फिरतात. आणि ऊर्जा त्यांची तर साधी लग्नही झालेली नसतात. तेव्हा ऊर्जा सांगते की शौर्य, अरे एकमेकांच्या गळ्यात कळे घालून बसणं किंवा गळ्यात हात टाकणं ही त्यांची प्रेमाची व्याख्या असेल. पण माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. एकमेकांचा आदर करणं. आणि तसंही शौर्य, असं दिखाव्याचं प्रेम करणं ना मला अजिबात नाही जमणार. माझ्यासाठी प्रेम ही एकदम खाजगी गोष्ट आहे. आता त्या दिवशी तू बघ, मला जेव्हा रात्रभर दिव्यात तेल घालण्यासाठी जागायचं होतं त्यावेळेला तू सुद्धा माझ्यासाठी जागलासच ना. आणि माझ्या बाबांची स्कूटर रिपेअर करून आणून दिली होतीस तू. त्या प्रेमाची जाणीव मला अजूनही आहे. शौर्य तुला सांगू का की तुझी वाट बघणं, तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ तुझ्यासाठी बनवून खाऊ घालणं माझ्यासाठी ही प्रेमाची व्याख्या आहे. बाकी कोणाला नाही कळली तरी चालेल, पण तुला कळली ना तरी माझ्यासाठी बस आहे. तेव्हा शौर्य ऊर्जाचं कौतुक करतो की यार किती भारी बोलली आहेस तू. ऊर्जा, कम्पॅटिबिलिटीचा अर्थ नक्की काय असतो? दोन व्यक्ती एकमेकांसारखे असल्या तर त्या एकमेकांसाठी कम्पॅटेबल असतात किंवा साजेच्या असतात. पण समज दोन व्यक्ती जर आयुष्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतील तर. आता याचा अर्थ ऊर्जाला उमगत नाही. पण शौर्य समजावतो की ऊर्जा, मी ज्या दृष्टीने आयुष्याकडे बघतो त्या दृष्टीने तू बघत नाहीस आणि तू ज्या दृष्टीने बघतेस त्या दृष्टीने मी बघत नाही. म्हणजे आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, आपला चष्मा वेगवेगळा आहे. म्हणजे विचार कर की आपण सतत तो बदलू शकतो. शौर्य म्हणतो की कधी तुझ्यासाठी मी बदलेल, कधी तू माझ्यासाठी बदलशील. म्हणजे आपण सतत आपलं आयुष्य जे आहे ते नाविन्यपूर्ण जगत राहू. कसलं भारी आहे ना ऊर्जा हे. तेव्हा ऊर्जालाही अर्थ उमगतो आणि मग ती सांगते की एक्झॅक्टली शौर्य, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलायस ना तेव्हा आधी ज्या पद्धतीने मी त्या गोष्टींकडे बघायचे तो बघण्याचा दृष्टिकोनच माझा बदलला आहे. म्हणजे पूर्वी मी तशी नव्हते पण आत्ता बदलले. ऊर्जासुद्धा खूपच खुश होते आणि सांगते की हो, हे सगळं किती गोड आहे. पण शौर्य म्हणतो की माझ्या डोक्यात ना एक मस्त आयडिया आहे ऊर्जा. म्हणजे ना आपण काय करूयात, आपल्या परीने ज्या आपल्या रोमॅन्सच्या व्याख्या असतील, ज्या इच्छा असतील त्या ना आपण वेगवेगळ्या लिहून आणूयात आणि त्यानंतर त्या एकमेकांच्या समोर वाचून दाखवूयात आणि एकमेकांच्या इच्छा आपण पूर्ण करूयात. तेव्हा ऊर्जा कौतुकाने सांगते की हो, किती छान सुचलं तुला, खरंच खूप भारी आहे. पण शौर्य, आपल्याला आता घरी जायला हवं आहे, खूप उशीर झाला आहे, उगाचच वाद नको ना घरात. त्यावर शौर्य तिला म्हणतो की रे तू काय एकटी आहेस का,
तू तर तुझ्या नवऱ्यासोबत आहेस ना. शौर्य, उगाच सासूबाईंना आपल्याला बोलायची संधी का द्यायची आपण. त्यावर आता शौर्य चिडचिड करतो की ऊर्जा, मी ना तुझ्याशी लग्नच करायला नको होतं. ऊर्जा विचारते की का. शौर्य सांगतो की अगं, लग्नाच्या आधीसुद्धा तुला घरी जायची इतकी घाई नसायची. हा सुनबाईचा जो मूड बनवला आहेस ना, अजिबात आवडलेला नाही आहे मला. त्यावर मुद्दाम ऊर्जा त्याला म्हणते की अच्छा, कसं आहे ना शौर्य, माझा चष्मा घालून बघा म्हणजे तुम्हाला कळेल माझी अवस्था. शौर्य म्हणतो की केलं. माझंच वाक्य मलाच परत केलं. एक नंबरची वकील आहेस ना. ऊर्जा आता उठून जाणार. शौर्य परत आपल्याकडे खेचतो. आता त्याला बाकीच्याचं भानच राहिलेलं नसतं की तो पार्कमध्ये आहे. त्याच्यासमोर फक्त त्याला दिसत असते ती म्हणजे ऊर्जा. पण ज्या वेळेला तो रोमॅन्टिक मूडमध्ये येतो, ऊर्जाला किस करायला जातो, ऊर्जा त्याला जोराची ढकलते. आता दोघेही घरी जायला निघतात. तोपर्यंत आमदार शिर्के, तो सुद्धा आता हर्षवर्धनचा निरोप घेऊन निघालेलाच असतो. हर्षवर्धनला तो सांगतो की मागचे गेले काही महिने माझं डोकं अगदी बंद पडायची वेळ आली होती. पण तुम्ही सगळं नीट केलं तर चला निघतो. हां, पण वकील साहेब, आता पुढच्या वेळेस ना तुम्ही माझ्याकडे यायचा सेलिब्रेशनसाठी. हर्षवर्धन सांगतो की येऊ, नक्की येऊ. इतक्यातच शौर्य आणि ऊर्जा घरी येतात. दोघेही गप्पा मारत आलेले असतात, पण ज्या क्षणेला आमदाराला बघतात ना दोघेही, दोघांच्या चेहऱ्यावरचं हसूच मावळतं. आता आमदार तिथे ऊर्जाला खाऊ का गिळू नजरेने बघत असतो आणि ऊर्जासुद्धा. ऊर्जाला पाहिल्यानंतर दारूच्या नशेत असलेला आमदार हात जोडून ऊर्जाला भेटतो. अलभ्य लाभ. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, नाही, ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार. वकील साहेब, सुनबाई आहेत तुमच्या. चोरून दिव्यात ते सगळं ऐकत असते. विचार करते की काय चाललंय इथे नक्की सगळं. आमदार ऊर्जाच्या जखमेवर मीठ चोळतो. डिवचतो तिला की डॅशिंग, तेज, तर्रार, एकदम भारी वकीलीन बाई. तुम्ही ना तुमच्या नावापुढे शिंदे जेव्हा आडनाव लावत होतात ना, तेव्हा तुम्ही केस हरत होतात. पण बघा, जसं तुम्ही जहागीरदार नाव लावलं तर जिंकलात की नाही पहिल्याच फटक्यात. शेवटी काही नावाचे पुण्यही असते. ऊर्जाच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि चिला चिडलेलं शौर्य पाहतो. पण आमदार आता दारूच्या नशेत आहे म्हणून शौर्य ऊर्जाचा हात पकडून डोळे मिचकावून तिला शांत राहायला सांगतो. आमदार विचारतो की वकिलीनबाई, अहो पण हे उधारीचं यश किती दिवसाचं. आम्ही ना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आम्ही पण शिर्के आहोत. शिर्के. आताच मी तुम्हाला म्हणलं ना की प्रत्येक नावाचे पुण्याई असते. आमचा विक्रांत आला की नाही जेलबाहेर. तुम्हाला काय वाटलं होतं वकीलीनबाई की तुम्ही तिथे त्याला असंच सडवत ठेवाल. पण तो फक्त विक्रांत नाही आहे, तो आहे विक्रांत दिग्विजय शिर्के. आतापर्यंत आमदाराचं सगळं शांतपणे ऐकून घेणारी ऊर्जा जेव्हा त्याला सडेतोड उत्तर देते ना, पूर्ण बोलतीच बंद करते. विक्रांत दिग्विजय शिर्के पोलीस स्टेशनमधून जेलच्या बाहेर आलाय. तोही फक्त बेलवरती. अजून तो निर्दोष सुटलेला नाही आहे आणि तो निर्दोष कधीच सुटूच शकत नाही. आमदार हसत म्हणतो की गैरसमज, एवढा मोठा गैरसमज. ऊर्जा उत्तर देते की तुमचा झाला आहे. तुम्हाला वाटतं की तुमचा मुलगा आता परत मोकाट फिरू शकतो, पण तो गैरसमज तुमचा आहे. मी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाहीच आहे. मग कुठल्याही नावाची पुण्याई तुमच्या मुलाला वाचवू शकणार नाहीच आहे. ऊर्जाने खरं तर शब्दानेच आमदाराच्या कानफाडात लगावलेली असते. आमदार तिथे आता हर्षवर्धनला म्हणतो की क्या बात है वकील साहेब, दम है, दम है. ऊर्जाचं कौतुक करतो की खरंच उत्तम, खूप भारी लढलीस तू केस वा. पुढे ना खूप उज्ज्वल भविष्य. पण एका गोष्टीचं वाईट वाटतंय की तू ना तुझ्या आयुष्याच्या स्वतःहून टिकऱ्या उडवून घेतेस, टिकरे. त्यावर ऊर्जाचं सडेतोड उत्तर येतं की हे धमकी असेल
तर जाऊन दुसऱ्या कोणाला तरी द्या. कारण कुठल्याही नावाची पुण्याई किंवा कुठलाही अनुभवी वकील विक्रांत दिग्विजय शिर्केला वाचवू शकत नाही. विक्रांत विरोधातले सगळे साक्षी पुरावे आहेत माझ्याकडे. त्यावर आता आमदाराला हसू येतं आणि तो म्हणतो की साक्षीपुऱ्यांचं काय घेऊन बसलात वकिलेनबाई. शेवटी तो कागदच. कागद भिजू शकतो, फाटू शकतो, जळू शकतो, एवढंच काही गहाळसुद्धा होऊ शकतो. आता बघा ना, नाही म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओची कॉपी करून घेतलीत. हल्ली म्हणे त्या हार्ड डिस्कसुद्धा गायब होऊ शकतात, खराब होऊ शकतात. दुसऱ्याच सेकंदाला तो आपला खरा चेहरा दाखवतो. ऊर्जाला तो शौर्य समोरच धमकी देतो की तुला काय करायचं आहे ते कर. आंदोलन कर, सोशल मीडिया पेटव, काय करायचं आहे ते कर. इतकंच सांगतो की तू जिंकू शकणार नाहीस. ऊर्जा टोमणा मारते की आणखीन एक गैरसमज. त्यावर आता आमदार तिला म्हणतो की फार उडू नकोस, तुला सत्तेची ताकद माहीत नाही आहे. पण ऊर्जा उत्तर देते की मला सत्याची ताकद माहिती आहे. आमदार समोर धमकावायला लागतो की फार ओढू नकोस हं, शेवटी बाळा तुझ्यावरती रडायची वेळ येईल. ऊर्जा विचारते की धमकवताय, धमकी देताय मला, पण लक्षात ठेवा मी घाबरणाऱ्यातली नाही आहे. आमदार तिथे ऊर्जासोबत वाद घालायला लागतो. तोंडात येईल ते फाटतील ते बरळत सुटतो. ऊर्जाला तो विचारतो की कोण आहेस तू, कोण आहेस. मी कोण आहे माहिती आहे का, राजा आहे राजा. माझ्या सत्तेच्या साम्राज्याला तुझ्यासारखी 150 तरुण पिढी सुरुंग लावायला बसले ना, तर त्याला धडा शिकवणारा राजा. आतापर्यंत ऊर्जाचा अपमान शांतपणे खपवून घेणारा शौर्य आता मात्र प्रचंड चिडतो. तो ताकीद देतो की डॅड, हे आता ऊर्जाबद्दल काहीही बोलतायत. ही ड्रंक, नशेत आहेत ते, आणि ऊर्जाबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. हर्षवर्धन उलट आता शौर्यलाच गप्प बसायला सांगतो. त्यावर आमदार म्हणतो की बोलला, एका विद्वान बापाचा सुसंस्कृत मुलगा बोलला. पण तुला माहीत नाही आहे, नशेत आहे म्हणाला ना मला, पण नशेत असणारा माणूस शुद्धीवरती असतो. वकील साहेब, लहान होता तो, तू लहान होतास, एवढासा होतास तेव्हापासून ओळखतो. वकील साहेब, याला 17चा पाडा येत नव्हता ना, पण आता काय सगळेच पाडे येतात, सगळ्याच बाराखडे येतात आणि अक्कल जरा जास्तच आली. पण आता तुझ्या बापाला भेटायला आलेल्या मोठ्या माणसांना उलट उत्तरं द्यायची नसतात, एवढे मॅनर्ससुद्धा राहिलेले नाही आहेत याला. अरे तू काय मला हे टिकेट शिकवतोयस रे. एका मुलीला लग्नाचं वचन देऊन दुसरीशीच लग्न करणारा तू मला कसले टिकेट शिकवतोयस. आता शौर्याचा रागाचा पारा चढतो. हर्षवर्धनला तो ताकीद देतो की डॅड, मला शब्दाला शब्द वाढवायचे नाही आहेत, सांगा यांना. पण आमदार उलट त्यालाच सांगतो की मग गप्प बस, शांत बस. आणि जेव्हा त्याचा मोर्चा ऊर्जाकडे वळतो ना, त्यावेळेला शौर्य त्याच्या आणि ऊर्जाच्या मध्ये हात घालतो. शौर्याने हात आडवा लावलेला असतो. ऊर्जा त्याला पाहून डोळे मिचकावते, तेव्हा कुठे तो हात बाजूला करतो. आमदार आता नशेच्या ओघाओघात ना हर्षवर्धनचा प्लॅनच सांगून बसतो की काय. नाही म्हणजे ऊर्जाला तो म्हणतो की तुला आकडे मोजायला येतात का. नव्या पिढीच्या तेज तर्रार तडफदार वकील ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे जहागीरदार, आकडे मोजायला येतात का. एक काम कर, उलटे आकडे मोज. काय म्हणतात ते, उलटी गिनती. तुझंही तेच होणार आहे. उलटी गिनती सुरू झाली आहे तुझी. नाही समजलं. मी तुला सांगू का, तुझा ना चेहरा असा एकदम असं बोलतो. म्हणजे तुला काय प्रश्न पडले, तुझ्या मनात काय विचार चालू आहेत, कळतं हां मला सगळं. किती प्रश्न आहेत बाबा तुला. ऊर्जाला आमदार आता तिथे खरं तर ना एक संकेतच देतो.
तो सांगतो की तू कुठेच टिकणार नाही आहेस, ना कोर्टात ना या घरात. हो ना वकील साहेब? हात जोडून तो निरोप घेतो आणि सांगतो की नेक्स्ट टाईम माझ्याकडे या. आणि तो निघून जातो. आता दिव्याही निघून जाते. दिव्या पाठोपाठ लगेचच ऊर्जासुद्धा खोलीत निघून जाते. आता हर्षवर्धन जाणार. शौर्यचा विचारतो की डॅड काय होतं हे सगळं? तो माणूस आपल्या घरात काय करतोय? हर्षवर्धन सांगतो की मी इन्व्हाइट केलं होतं त्यांना. शौर्यला मोठा धक्काच बसतो. रूममध्ये दिव्या ऊर्जाला चिडवते की काय, कुठे गेले होतीस, बाहेर गेले होतीस? तेव्हा ऊर्जा सांगते की हो. ती विचारते की कुणासोबत गेली होतीस? पण ऊर्जा तिच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. इकडे शौर्य विचारतो की तुम्ही इन्व्हाइट केलं होतंच डॅड, पण कशासाठी? हर्षवर्धन चिडून विचारतो की आता या घरात कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे तुला विचारून मी ठरवायचं आहे का? शौर्य म्हणतो की डॅड तसं नाही आहे. हे बघा, मला तुमच्यामध्ये पडायचंच नाही आहे. अहो पण आता तीर्थाचं लग्न आपण त्या विक्रांतशी लावून देणार नाही आहोत ना, मग उगाचच आपण या माणसाला एंटरटेन का करतोय? हर्षवर्धन मुद्दामच म्हणतो की मला न आवडणाऱ्या व्यक्तीला तू या घरात आणलंच, तरीसुद्धा तिला मी एंटरटेन करतोयच ना. मी आणि तो दिग्विजय आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत. तो MLA नव्हता, मी वकील नव्हतो, तेव्हापासूनची मैत्री आमची. नाही म्हणजे आता घरात मी तुला विचारून माझ्या मित्रांना, माझ्या माणसांना इन्व्हाइट करायचं आहे का? तर हे माझ्याकडून होऊ शकणार नाही. हर्षवर्धन शौर्यवरती चिडतो. इकडे दिव्या सततचं प्रश्न विचारून डोकं खायला लागते. म्हणून ऊर्जा तिला सांगते की शौर्यसोबत बाहेर गेले होते मी. दिव्या विचारते की आत्ता या वेळेला? ऊर्जा विचारते की पण तुला काय करायचं आहे? मुद्दामच दिव्या डिवचते की काय गं, बाहेर कोणाचा आवाज येत होता, कोणीतरी बोललं, ऐकलं मी, पण कोण होतं गं? ऊर्जा येऊन तिला चिडून विचारते की बाहेर हॉलमध्ये कोणाचा तरी आवाज आला आणि तू ऐकलं नाहीस दिव्या? नाही म्हणजे अगं, सहज तू श्वाससुद्धा घेत नाहीस, रूममध्ये गप्प बसून राहिली होतीस. दिव्या म्हणते की मी हल्लेसुद्धा नाही जागची. ऊर्जा विचारते की किती नाटकं करशील का अजून? ऊर्जा दिव्याला अचूक ओळखते. म्हणजे हॉलमध्ये आता काय झालं, जे काही बोलणं झालं ते सगळं तू ऐकलंयस तर. प्रेक्षकांनो भाग जरी संपला असला ना, तरीसुद्धा पुढील भागात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण दिव्याने सगळ्यात मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. हर्षवर्धनला ते अचानक सुचवते की जर पद्मा आणि विक्टीम विक्रांतचं लग्न झालं तर केसच संपून जाईल ना, सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. हर्षवर्धन आमदार दिग्विजयला फोन करतो आणि त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतो. शौर्य ऊर्जाला विचारत असतो की काल जे काही झालं तो आमदार काय म्हणाला त्याचा विचार करतेस का? ऊर्जा विचार करते की नाही शौर्य, खरं तर मी हा विचार करते की ते मला असं का म्हणाले की माझी उलटी गिनती सुरू झाली, मी टिकूच शकत नाही वगैरे. म्हणजे त्यांचं काही प्लॅनिंग आहे का शौर्य? आता ऊर्जा या सगळ्याचे मुळाशी जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पण आता या दिव्याने पद्माचं लग्न विक्रांतशी करण्याचा जो प्लॅन सुचवला आहे तो हर्षवर्धनला पटला आहे खरा, पण यामध्ये ऊर्जाचं पुढचं प्लॅनिंग काय असेल? म्हणजे तुम्ही प्रेक्षकांनो प्रोमो पाहिला आहे. पद्माला तिने विक्रांतच्या लग्नाला होकार द्यायला सांगितलं आहे, पण खेळी काय आहे तिचे नक्की? पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे सगळे भाग तुम्हाला मिळतील.